खान यांना कोल्हापुरात निमंत्रित केलं आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारे अनेक लोक त्या काळामध्ये या कोल्हापूरच्या परिसरामध्ये राहिले. त्यांनी आयुष्यात संगीताची कलेची सेवा या ठिकाणी केली. किती जणांची नावं सांगायची, अंबालालचं नाव घ्यायचं का गुजरांचं नाव घ्यायचं, अनेक नावं या ठिकाणी सांगायची. अगदी शेवटी लता मंगेशकर कुटुंबांचे सुद्धा सुरुवातीचा कालखंड कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या प्रांगणामध्ये वाजलेला आहे. आणि असं काम अनेकांनी जे केलं तेच पुढे चालू ठेवण्याच्या संबंधित काहीतरी एक उत्तम प्रकारच्या समाजाची आवश्यकता होती. ते केशवराव भोसले समाजलं की जनतेने स्वीकारलेलं आणि कलेच्या क्षेत्राच्या अनेक मान्यवरांना प्रोत्साहित केलेलं दुर्दैवानं आज या ठिकाणी नाही. आज ते आजीबाजी मसोरात झालं. माझी विनंती आहे कोल्हापूरच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना की आता हे करायचं ते उत्तम करा. त्याच्यामध्ये कलावंतांना जास्तीत जास्त सवलती सोयी द्या. त्या सोयी बघितल्याच्या नंतर त्यांची कला याची प्रचिती निव्वळ महान असताना नाही, कलेच्या क्षेत्रात असता असलेल्या देशाच्या सगळ्या नागरिकांना येईल याची काळजी घेणारं हे उद्याची वास्तू तुम्ही त्या ठिकाणी बांधली पाहिजे. आता हे बांधायचे म्हणजे पैसे लागतात. मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी 20 कोटी त्या ठिकाणी जाहीर केली. हे काही 20 कोटीचं काम नाही. त्याला 5, 25, 50 कोटी लागतील चांगलं करायचं आणि ते चांगलंच केलं पाहिजे. काय करता येईल त्याच्यामध्ये बसल्या बसल्या मी सहज विचार करत होतो की लोकप्रतिनिधीसुद्धा निधी असतो. लोकप्रतिनिधीचा निधी आम्ही साधारणतः देतो की मताच्या दृष्टीनं आम्हाला सोयीचं काय असेल तिथं आमचा हात जरा मोकळा असतो. पण कला, साहित्य, संगीत या सगळ्या क्षेत्राच्यासाठी आम्हा लोकांचा हात थोडा मोकळा नसतो. पण केशवराव भोसलेंचं या सगळ्या क्षेत्राचं योगदान आणि त्यांचं स्वतःचं नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक केलं हे उत्तम मानण्याचं असेल तर राज्य सरकारकडनं अधिक पैसे आपण मागू. पण लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये कुठून सुरुवात केली पाहिजे. आता मी खासदार आहे. आता खासदारांना आम्हाला 5 कोटी रुपयाचा निधी असतो. आता त्या 5 कोटीची मी आत्ता चौकशी केली माझ्या सेक्रेटरीला. आपली काय स्थिती आहे त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये 1 कोटी शिल्लक आहे. मी त्यांनी सांगितलं की 2 दिवसात तिचा 1 कोटीचा चेक पाठवून द्या आणि केशवराव भोसले हे जे बांधायचे ते बांधण्याच्यासाठी जे जे लोकप्रतिनिधी आहेत कोल्हापुराचे त्या सगळ्यांनी आपल्या निधीची एक 20% रक्कम जर दिली तर त्या सगळ्यात चालू जाईल. अतिशय चांगली गोष्ट आहे. शाहू महाराज आणि वरती ऑलरेडी 1 कोटीचं त्या ठिकाणी आता बाकी राहिले जे कुणी घटक आहेत दुसरे त्यांनाही आपण बघूया. त्याची यादी तुम्ही तयार करा. तुमच्याकडून नाही झालं तर माझ्या सोपा मी त्याला काय सांगायचं ते सांगेल आणि आपण ही वास्तू अतिशय चांगली करू आणि या शहराच्या लौकिका ध्वंस होईल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करू.